मित्रांनो, तुम्ही एक दिवस गाडीत बसता, गाडी ऑन करता, तर गाडी एकतर ऑनच होत नसते, कुठला तरी डॅशबोर्डवरचा महत्वाचा वॉर्निंग लाईट लागलेला असतो किंवा अचानक चालती गाडी बंद पडते, एखादा सेन्सर काम करेनासा होतो. असे काही काही वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला गाडीत यायला लागतात. तुम्ही कंपनीकडे गाडी घेऊन जाता आणि ते तुम्हाला बऱ्याचदा एकच गोष्ट सांगतात की साहेब, उंदरांनी काहीतरी गाडीत नुकसान केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा मोठा खर्च आता काढावा लागणार आहे. आणि ही परिस्थिती जर तुम्ही अनुभवलेली असेल किंवा ही अनुभवायची नसेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये मी सगळी प्रॉडक्ट्स त्याच्या रिलेटेड येतात त्याच्याही बद्दल बोललेलो आहे. पण व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी ह्याची काही रूट कॉजेस सांगितलेली आहेत की मुळात हा उंदरांचा प्रॉब्लेम येऊच नाहीये, ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय. आणि ही जर कारणं तुम्ही अवॉइड केलीत तर जरी तो प्रॉब्लेम येत असेल तरी लगेच तो बंद होईल प्रॉब्लेम. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. मित्रांनो, सर्वप्रथम आपण थोडंसं समजून घेऊयात की हे सगळे जे उंदीर मामा आहेत ते आपल्या गाडीत येतात तरी का, किंवा गाड्या आपल्या इतक्या का आवडतात त्यांना. तर याच्यामागे दोन मुख्य कारण आहेत. एक म्हणजे आपला जो इंजिन बे असतो, म्हणजे बॉनेटच्या आतली जी सगळी जागा असते ती त्यांच्यासाठी खूप आयडियल असते, कारण तिथे कायम अंधार असतो, खाचाखोचा लपायला खूप असतात. त्याच्यानंतर तिथे थोडीशी इंजिन गरम असतं, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं एक वॉर्म सुद्धा तिथे मिळते, डिस्टर्बन्स नसतो बाकी कशाचा. तर अशा प्रकारची जी बिळाचं जे ॲटमॉस्फिअर असतं तसंच साधारण ॲटमॉस्फिअर आपल्या इंजिन बे मध्ये मिळतं त्यांना, त्यामुळे हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे वायर्स कुरतडतात बऱ्याचदा, आपण असा अनुभव घेतलेला असेल. तर हे का करतात तर ते त्यांचं खाद्य नसतं, म्हणजे ते खाऊन पोट भरत नसतात ते. तर ह्याच्यावरती थोडंसं वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या जे वायर्स आहेत किंवा वेगवेगळे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत, काही प्लास्टिक पार्ट्स आहेत गाडीतले, इंजिन मधले विशेषतः, तर त्यांचे जे पुढचे दात असतात उंदरांचे ते शार्प करण्यासाठी ह्याचा वापर करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा ते कुरतडतात, त्याच्या पुढच्या दाताने जेव्हा तो कुरतडतो तेव्हा त्याचे जे पुढचे दोन दात असतात, जे सुळे असतात, ते शार्प होत असतात. आणि ह्याच्यामुळे त्यांना ते इतकं अट्रॅक्ट करतं. आणि एकदा जर त्याला ती चटक लागली ती वायरची किंवा त्या पर्टिक्युलर सेन्सर वायरची, इलेक्ट्रिकल कंपोनंटची, की तो उंदीर ह्या कारणासाठी परत परत तिथे येतो. तर मंडळी, आपण हे तर समजून घेतलं की उंदीर मामाला आपली गाडी इतकी का आवडते. पण आपल्याला मात्र तो आवडू शकत नाही, कारण गाडीत आल्यानंतर तो खूप मोठं नुकसान आपलं करू शकतो. हे उंदीर बऱ्याचदा मेजर सेन्सर वायर्सला किंवा मेजर इलेक्ट्रिकल कंपोनंट्सला खूप मोठं नुकसान पोहोचवतात कुरतडल्यामुळे. आता काही जर तुमच्या इन्शुरन्स कव्हरमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट्स कव्हर्ड असतील तर तुम्हाला इन्शुरन्सचं बेनिफिट मिळेल. त्याच्यात सुद्धा सगळे कंपोनंट्स कधीच कव्हर्ड नसतात. पण जर तसं काही कव्हर नसेल तर खूप मोठा बांबू आपल्याला ह्यांनी बसू शकतो, कारण महत्वाचे सेन्सर्स वगैरे जर गेले तर ते कॉस्टली येतात. आणि आजकालच्या गाड्यांमध्ये तर इलेक्ट्रॉनिक्स खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. इसेन्शियल गोष्टींसाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. आणि म्हणूनच हे आपल्याला आपल्या गाडीतनं हा जो त्रास आहे उंदरांचा तो लवकरात लवकर काढणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ह्याच्यासाठी खूप प्रॉडक्ट्स आजकाल मार्केटमध्ये आलेले आहेत, कारण हा त्रासही खूप वाढलेला आहे. पण ह्याचा आपण मी तुम्हाला सांगणारच आहे की कुठली प्रॉडक्ट्स तुम्ही वापरू शकता किंवा काय करू शकता प्रॉडक्ट्सच्या रिलेटेड. पण व्हिडिओच्या शेवटी मी ह्याचा रूट कॉज सांगितलेला आहे. तर पहिल्या कॅटेगरी ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे वेगळे वेगळे रॅट रिपेलंट स्प्रेज. तर आता हे वाटायला खूप स्वस्तातलं आणि सोपं सोल्युशन वाटेल मित्रांनो, पण मी असं तुम्हाला अवश्य रेकमेंड करीन की हे तुम्ही वापरू नका. ह्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे हे स्प्रेज एवढे काही इफेक्टिव्ह नसतात, ते तेवढ्या पुरेसं इंजिन बे वरती जेव्हा तुम्ही मारता तेव्हा तेवढ्या पुरेसं ते काम करतात. जेव्हा गाडी चालते तेव्हा त्याच्यातले जी सॉल्व्हंट्स असतात किंवा हे असतात ते हवेबरोबर हळूहळू विरून जात असतात. किंवा तुम्ही वॉशिंग केलं गाडीचं, नॉर्मल जरी गाडी धुतलीत, पावसाळ्याच्या दिवसात इंजिन बे मध्ये कुठे ना कुठेतरी पाण्याचा कॉन्टॅक्ट येत असतो, तर ते वॉश आउट होऊन जातो स्प्रे, आणि ऍक्च्युली त्याचा काही असं लॉंग टर्म बेनिफिट होत नाही. दुसरी महत्वाचं कारण म्हणजे हा जो स्प्रे आहे तो जसा उंदरांना डेंजरस आहे, त्यांच्यासाठी हार्मफुल आहे, तसाच मित्रांनो तो आपल्यासाठी हार्मफुल आहे. आणि मग चुकून तुम्ही एसीच्या इनटेक कंपोनंट्सच्या जवळ जर हा स्प्रे मारलेला असेल तर ह्यानी तुमच्या आरोग्यालाही मित्रांनो नुकसान होऊ शकतं. पण मी तर म्हणेन तुम्ही ह्या फंदात पडूच नका. तर दुसऱ्या कॅटेगरी ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे रॅट मेश. तर हे बऱ्यापैकी इफेक्टिव्ह असतं.
कारण तुम्ही बेसिकली एंट्री पॉइंट्स, पण ह्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की एंट्री पॉइंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत की नक्की तो कुठून उंदीर जो आहे तो त्याला आत यायला स्कोप आहे इंजिन बे मध्ये. आणि नॉर्मली आपण हे व्हील्सच्या जवळ जे हे असतात कंपोनंट्स, तर तिथून त्याला एंट्री मिळू शकते. ह्याचा मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही कंपनीमध्ये जा, कंपनी गॅरेजमध्ये, आणि त्यांच्याकडनं त्यांना सखोल ज्ञान असतं तुमच्या मॉडेलच्या हिशोबाने कुठले कुठले असे एंट्री पॉइंट्स असू शकतात, तर ते तुम्ही बंद करू शकता मेश लावून. दुसरा याला तुम्ही असं करू शकता की उंदराची जी विष्ठा असते, त्याची जी घाण असते, त्याची तुम्ही अभ्यास त्याचा करू शकता की ते, कारण उंदीर असे असतात की ते सतत घाण करत जात असतात. एक थोडंसं त्यांचं टेरिटरी मार्किंगचं सुद्धा त्याचं एक हे असते, पद्धत असते. त्यामुळे त्याचं जर तुम्ही ट्रेस आउट केलं तरी तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तो उंदीर कुठून एक्झॅक्टली येतोय, कुठून बाहेर जातोय. पण हा थोडासा अभ्यास घाणेरडा पण आहे आणि करणं पण थोडंसं अवघड आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ शकता एखाद्या चांगल्या गॅरेजमध्ये किंवा कंपनी गॅरेजमध्ये, आणि त्यांच्याकडनं ते एंट्री पॉइंट सील करून घेऊ शकता रॅट प्रोटेक्शन मेशनी. फक्त याचा दुसरा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला इंजिनमध्ये कुठलंही काम करायचं असेल किंवा काही छोटं मोठं अगदी व्हीलच्या रिलेटेड काही काम असेल, ब्रेकच्या रिलेटेड काही काम असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला ती जाळी काढावी लागते, परत ती इन्स्टॉल करावी लागते. परत इन्स्टॉल करताना जर ती नीटपणाने इन्स्टॉल केली गेली नाही तरी हा प्रॉब्लेम परत येऊ शकतो. त्यामुळे तुमच्यावरती आहे. ह्याला 50-50 आहे, थम्सअप पण आहे, थम्स डाऊन पण आहे. कारण इफेक्टिव्ह तर ती आहे, पण त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर मित्रांनो, पुढचे कॅटेगरी ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड एमिशन डिव्हाइस. म्हणजे काही अशी डिव्हाइसेस आता मार्केटमध्ये आलेले आहेत की जे अतिशय हाय फ्रिक्वेन्सी साऊंड त्याच्यातनं येतो. म्हणजे अगदी बारीक अशी शिट्टी मारल्यासारखा एक उच्च फ्रिक्वेन्सीचा साऊंड ते दर 10 ते 15 सेकंदांनी काढत असतं. तर अशी डिव्हाइसेस सुद्धा आलेली आहेत. त्याच्यात एक LED लाईट सुद्धा असतो. तर मी स्वतः ते कधी वापरलेलं नाही, पण माझ्या ओळखीच्या काही लोकांनी ज्यांना हा प्रॉब्लेम होता उंदरांचा, त्यांनी हे वापरलेलं आहे आणि त्यांच्या मते हे खूप चांगला इफेक्ट देतं. कारण बेसिकली असं आहे की हा जो साऊंड असतो तो त्या उंदरांना इरिटेट करतो, जेणेकरून हे उंदीर एका जागी फार वेळ तिथे थांबू शकत नाहीत. म्हणजे त्यांचं वास्तव्य तिकडे कमी होतं आणि मग ते त्या आवाजाने डिस्टर्ब झाल्यामुळे एकतर गाडीच्या जवळही येत नाहीत, आले तर ते लवकर बाहेर पडतात गाडीतनं. त्यामुळे आपलं नुकसान कमीत कमी होऊ शकतं. पण ह्याच्यात मी एक आवर्जून मित्रांनो सांगेन की जी डिव्हाइसेस येतात की ज्याला LED लाईट असतो, अशी डिव्हाइस तुम्ही अवश्य इन्स्टॉल करा. म्हणजे फक्त साऊंडवाली नका करू, त्याला एक फ्लॅशिंग LED लाईट असतो आणि तो जो लाईट आहे तो शक्यतो आपल्याला जिकडून एंट्री पॉइंट आहेत, मगाशी आपलं जे बोलणं झालं की नक्की उंदीर येतोय कुठून, तर तिकडे त्याचा उजेड पडेल अशा, किंवा जिथे अशा गॅप्स इंजिनमध्ये आहेत, जिथे डार्क जागा आहेत की जिथे त्यांना लपायची जागा आहे, तर अशा ठिकाणी त्या लाईटचा उजेड पडेल अशा पद्धतीने आपल्याला ते डिव्हाइस हे करायचंय. कारण उंदरांना नॉर्मली डार्क स्पेसेस आवडतात, जिथे अंधार आहे, जिकडे जास्त कोणाचा वावर नाहीये, जिथे आवाज नाही, अशा जागांमध्ये उंदीर नेहमी कम्फर्टेबल असतात. तर त्याच्यामुळे हे डिव्हाइस नक्कीच इफेक्टिव्ह आहे, तुम्ही यूज करू शकता, पण ह्याची काळजी ही घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याच लोकांना ह्या डिव्हाइस बद्दल एक शंका असते की याने बॅटरी ड्रेन होते का. तर मित्रांनो, ह्याचं पॉवर कन्झम्पशन नॉर्मली अतिशय कमी असतं. म्हणजे तुमची जी सेंट्रल लॉकिंग इमोबिलायझर सिस्टीम आहे त्याच्यापेक्षा कमी पॉवर कन्झम्पशन याचं असतं. सो हे डिव्हाइस लावल्याने असं काही बॅटरीवरती फार काही परिणाम होणार नाही किंवा बॅटरी ड्रेन झाले असं काही होईल असं वाटत नाही. आता चौथी कॅटेगरी ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे घरगुती नुसके. आता हे अनेक आहेत, म्हणजे माणसागणिक हे नुसके असतात, पण काही प्रचलित नुसके जे पॉप्युलर आहेत ते म्हणजे तंबाखूच्या पुड्या ठेवणं, किंवा आपल्या डांबराच्या गोळ्या मिळतात त्या ठेवणं, किंवा अशा काही हार्श केमिकल्स वगैरे असं ठेवणं. पण ह्याचा जेवढा मला फीडबॅक मी घेतलेला आहे तर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. दुसरी गोष्ट, हे उंदीर जे असतात ते पटकन ह्या गोष्टींना इम्युन होतात. म्हणजे सुरुवातीला कदाचित तुम्ही हे ठेवल्या ठेवल्या लगेच एक आठवडाभर त्यांना तुमचा तो त्रास कमी झाल्यासारखा वाटेल, पण जसं ते त्या गाडीमध्ये परत परत यायला लागतात तसं तसं त्या वासांना ते इम्युन होऊन जातात. त्यामुळे ते काही फार इफेक्ट मग नंतर होत नाही. दुसरी गोष्ट, डांबराच्या माफ करा जरा खोकला झालाय. डांबराच्या गोळ्यांसारख्या जे नुसके आहेत ते कालांतराने इंजिन बे आपला गरम होत असतो. हे ज्वलनशील पदार्थ आहेत मित्रांनो. तर डांबराच्या गोळ्या वगैरे तर आपल्याला अजिबात ठेवायच्या नाहीयेत, कारण कुठेही आग लागण्याची संभावना त्याने होऊ शकते. दुसरी गोष्ट, ह्या विरूनही जातात, म्हणजे त्या सबलाईम होत असतात, त्यामुळे ह्या काय टिकणार नाहीत आणि मोठा धोका त्याच्यातला आगीचा आहे. त्यामुळे हे असले नुसके तुम्ही करू नयेत असा माझा सल्ला आहे.
रूट कॉज मित्रांनो नेहमी अस्वच्छता, घाण आणि अतिशय कोंदट आणि काय म्हणतो आपण जिकडे अजिबात उजेड येत नाही किंवा जिथे अजिबात हवा व्यवस्थित खेळती राहिलेली नाहीये अशा जागी गाडी पार्क करणं, गाडी अस्वच्छ ठेवणं, गाडीमध्ये थोडंसं अन्न सांडलेलं असणं किंवा म्हणजे बेसिकली अस्वच्छता गाडीची कुठल्याही प्रकारची, आणि त्याच्यामध्ये जर फूड पार्टिकल्स गाडीमध्ये राहिलेले असतील तर ते ऑब्व्हियसली त्यांना सर्वात जास्त अट्रॅक्ट करतात. आसपासची जी स्पेस आहे गाडीच्या ती जर घाण असेल, तिथे कुठली कचरा पेटी असेल किंवा सतत तिथे ओला कचरा टाकला जात असेल, अन्न टाकलं जात असेल, तर ह्या गोष्टींना हे उंदीर बेसिकली येतात तिकडे आणि मग त्यांचं वास्तव्य करायला लागतात. आणि एकदा त्या स्पेसमध्ये ती राहायला लागली की मग गाडी ही त्यांना अजून एक चांगली सेफ जागा मिळते जिकडे ते लपू शकतात. त्यांच्या आवडत्या गोष्टी सुद्धा असतात की जिथे ते दात आपल्याला त्याला शार्प करता येतात. तर मेन काळजी आपल्याला काय घ्यायची आहे, तर ज्या जागी आपण गाडी पार्क करतो ती जागा स्वच्छ ठेवायची, तिथे व्यवस्थित हवा उजेड असला पाहिजे. त्याच्यानंतर आपली गाडी आतून व्यवस्थित साफ करायची, कारण हा पर्सनल माझा अनुभव आहे की आमची एक गाडी होती त्याला हा प्रॉब्लेम खूप यायचा, सतत ही सगळी तेव्हा प्रॉडक्ट्स पण आम्ही बरीचशी वापरून बघितली पण फार काही त्याचा उपयोग होत नव्हता. मग शेवटी आम्ही जरा गाडीच्या एन्व्हायरमेंटकडे लक्ष दिली, कुठे आम्ही गाडी पार्क करतो त्याच्या आसपास काय आहे हे जरा बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जिथे आम्ही गाडी पार्क करत होतो तिकडे वॉचमन त्या बिल्डिंगचा राहत होता आणि ते सतत तिकडे ओला कचरा टाकायचे, खरकट अन्न टाकायचे आणि त्याला त्या उंदीर किंवा त्या घुशी सगळ्या यायच्या. आणि जेव्हा जसं आम्ही ती फक्त गाडीची जागा बदलली, तिकडे लावायच्या ऐवजी दुसरीकडे लावायला लागलो गाडी, हा प्रॉब्लेम कुठल्याही प्रॉडक्ट विना 100% सॉल्व्ह झाला मित्रांनो. तो उंदीर किंवा घुस जे काय होतं ते परत कधीही गाडीत आलं नाही, कधी त्याची विष्ठाही दिसली नाही, त्यांनी त्रासही झाला नाही. आणि ती गाडी तर मित्रांनो होती स्कोडाची सुपर्ब आणि जवळपास त्या उंदराने आम्हाला सांगायला हरकत नाही पण 30 ते 35 हजार रुपयाचा बांबू त्यांनी बसवलेला होता. 2-3दा ते काम काढलं, वेगवेगळे सेन्सर जात होते, पण मग हा साधा आम्ही उपाय केला, स्वच्छ जागी गाडी लावायला लागलो, गाडी आतून पूर्ण स्वच्छ ठेवायला लागलो आणि त्याची फक्त जागा बदलली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गाड्या स्टेशनरी असतात, म्हणजे महिनाभर किंवा 2-3 आठवडे तुम्ही गाडी हलवतच नाहीये, तर त्याला त्याचं घरच झाल्यासारखं वाटणार आहे, त्याला काही वेगळं वाटणारच नाही, तो तिथे राहायला लागेल, अजून पिल्लावळ त्याची निर्माण होईल, अजून 4 उंदरांना तो घेऊन येईल. तर हे आपल्याला अजिबात करायचं नाहीये. बेसिकली गाडी आपली सतत वापरात असली पाहिजे. तुमचं नेचर ऑफ वर्क जरी तसं असलं तरी तुम्ही आठवड्यातनं 1-2दा फक्त जरी गाडी काढून दुसरीकडे लावली, ते जरा फिरवून आणलीत, नुसतं त्याचं तोंड फिरवून जरी लावलं तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप उपयोग होईल ह्या संदर्भात. तर हा मेन हे आहे, ह्याच्यावरती आपल्याला लक्ष थोडंसं आपण दिलं तर आपण हा प्रॉब्लेम मुळासकट मित्रांनो एलिमिनेट करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा. ही माहिती खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही इतरत्र ठिकाणी तुम्ही तो शेअर करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.